समालोचनला या ठिकाणी सुरुवात करतो। सध्याच्या घडीला आपण पाहिलं मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये दोन मातब्बर संघ या अक्षमध्ये आपण खेळताना पाहणार आहोत। प्रथमतः आपण खऱ्या अर्थाने पाहिलं एका साईडला योगेश कोर असेल, त्यांच्या विरुद्ध खेळताना आपण कुणाल राव या खेळाडूला पाहतोय आणि या दोन मातब्बर संघ या खेळाडूने नक्कीच मुरबाड टेनिस अखंड मात्र गाजून ठेवलेले आज मात्र आंबेडकर चषकामध्ये या खेळाडूंना आपण खेळताना पाहणार आहोत। खूप चांगली मॅच रंगेल यात काही शंका नाहीये, कारण की खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच मुरबाड टेनिस क्रिकेटचं नाव या खेळाडूंमुळे आज खऱ्या अर्थाने आपण महाराष्ट्रामध्ये देखील पाहतोय आणि हे खेळाडू आज इन ॲक्शनमध्ये आंबेलेपाडा चषकामध्ये देखील खेळताना आपण पाहणार आहोत। ऑफिशियल पंच आपण सध्याच्याकडे नक्कीच मैदानामध्ये रवाना होताना देखील पाहतोय। तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमच्या सोबत अमोलजी शेलार या ठिकाणी उपस्थित असतील आणि ऑफिशियल दोन पंच मैदानामध्ये दाखल होणारे म्हणजेच आपण पाहतोय राजेश वायले सर आणि हेमंत टेंबे सर असतील। यांचं देखील मनपूर्वक सन्माननीय स्वागत, कारण की योग्य तो डिसिजन गेले 2 दिवस ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिले आहे। चला जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, फिल्डिंग सेट करा विनंती असेल। तर चला विनंती असेल की जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, फिल्डिंग सेट करा विनंती असेल, सातत्याने सांगायला लावू नका। एक शिस्तप्रिय स्पर्धा आपण पाहतोय, ही एक मानाची अभिमानाची स्वाभिमानाची आंबेडकरांच्या स्वप्नातून उतरलेली आणि साकारलेली ही स्पर्धाचा दिवस क्रमांक 3 6 षटकांची मॅच असेल। प्रथमतः बॅटिंग करताना आपण आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाला पाहतोय, म्हणजेच टॉस जिंकून देवगाव टायगर्स या कॅप्टनने नक्कीच या संघाने येथे प्रथमतः फिल्डिंग स्वीकार केली, इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी आणि सध्याच्या घडीला मैदानामध्ये ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल झाली, म्हणजेच प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर आणि त्याच्या सोबतीला टेंबरे संघ आपला 12वा खेळाडू करण वारगडे देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत 12वा खेळाडूच्या भूमिकेत, त्यांचं देखील करूया मनपूर्वक सन्माननीय स्वागत। आणि टेंबरे संघाचा देखील 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम। षटक क्रमांक 1 मध्ये विशाल तुपे बॉलिंग ट्रॅक वर आलाय, ओपनिंग जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाले। ओपनिंग साठी आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच योगेश कोर असेल आणि मनोज या खेळाडूला पाहतोय। चांगली फलंदाजी चांगली फटकेबाजी सातत्याने आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाकडे आपण पाहिली जाते, परंतु आज आंबेडकर चषकामध्ये कशा प्रकारे येथे कामगिरी केली जाईल हा देखील मोठा प्रश्न असेल। चला जास्तीचा वेळ घेऊ नका विशाल। या ठिकाणी आपण 25 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 5 षटक कव्हर करावे लागतील, अन्यथा 30 षटकाच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये नक्कीच एक एक्स्ट्राचा प्लेयर घ्यावा लागेल याची नोंद घ्या। मॅचला होईल सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला। विशाल बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 1 मध्ये चांगली मॅच इथे रंगेल। स्ट्राइक एंडवर बॅटर आपण मनोज केंबारे या खेळाडूला पाहतोय, नॉन स्ट्राइक एंडला बॅटर प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर। फिल्डिंग सजावट देखील भरपूर चांगली पाहायला मिळते 30 षटकाच्या आतमध्ये आणि 38 षटकाच्या बाहेर देखील चांगली फिल्डिंग सजावट पाहतोय, म्हणजे वाईड इश लोंगवानला एक क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच अनुषंगाने इथे पाहिलं तर वाईड इश लोंगो आपला एक क्षेत्ररक्षक आहे। मॅचला सुरुवात मनोज केंबारी
मनोज केंबारेसाठी पहिला बॉल अगदी इथे पाहिलं तर नक्कीच आतून बाहेर काढायचा प्रयत्न जो मात्र केलाय गोलंदाज कुणाल विशाल तुपे या गोलंदाजाने खूप चांगली सुरुवात सध्याच्या घडीला करताना जे मात्र विशाल तुपेची या खेळाडूची पाहिली, परंतु सध्याच्या घडीला ही 6 ओव्हरची मॅच आहे. जास्तीत जास्त रन्स इथे काढल्या जातील की रोखलं जाईल हा देखील मोठा प्रश्न आहे. इनसाइड आउटचा अप्रतिम फटका तिथे वाडिश लोंगॉप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक सिंगल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तो देखील या ठिकाणी संपुष्टात आला. प्रयत्न यशस्वी झाला आणि या अनुषंगाने प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाचा आपण पाहतोय चांगली मॅच रंगेल. मुरबाड टेनिस क्रिकेट मध्ये सातत्याने या दोन टीमचा खेळ आपण पाहत असतो, परंतु आज आंबेडकर चषकामध्ये 2 संघ स्वप्न घेऊन उतरले. स्वप्नांना आकार देण्यासाठी नक्की प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा देखील भरपूर करावी लागेल. पुढ्यात टाकला होता, समोर बॅकलिपला खाली ठेवलं होतं, बॅक टू द बॉल फटका एक्झिट केला होता, परंतु मुडानमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. चांगलं जजमेंट, चांगलं बॅकअप डिरेक्टली हिट करण्याचा देखील प्रयत्न केला होता. प्रयत्न असफल झाला आणि या अनुषंगाने ते नक्कीच 2 धावा आतापर्यंत, म्हणजे हा डॉट बॉल आहे. सध्या खेळपट्टीवर राहणं तितकंच महत्वाचं राहील. P1चं षटक मैदानामध्ये सुरू आहे, परंतु मोठे फटके येत नाहीये, तर नक्कीच विकेट टिकवणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने इथे आउटफील्डचा योग्य रीत्याने वापर करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जबरदस्त फटका इथे इनसाइड आउटचा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्याकडे मिस्टेक आणि बॉल होईल फरार. वाडिश लोंगा बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे तो 4 चौकार. थोडी मिस्टेक पाहायला मिळाली अक्की टोले या खेळाडूकडनं, परंतु नक्कीच थोडंसं इथे स्ट्रगल करावा लागेल, कारण की 2 मातब्बर संघ आहे. परंतु ज्या अनुषंगाने आपल्याकडे बॅटिंग आहे, ज्या अनुषंगाने आपल्याकडे गोलंदाजी आहे, त्या पद्धतीची गोलंदाजी समोरच्या टीमकडे देखील आहे. परंतु हे माइंड सेट केले विशाल तुपे या गोलंदाजाने आणि चांगली गोलंदाजी करतोय. मनामध्ये थोडीशी भीती होती, काक्ष होता की विशाल तुपे या खेळाडूला इथे गोलंदाजी करायची थोडी अडचण निर्माण होईल. प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर सारखा खेळाडू आहे, मनोज केंबारे सारखा खेळाडू आहे, परंतु नक्कीच एक मनामध्ये मनोबल वाढून ठेवलं होतं विशाल तुपे या गोलंदाजाने आणि चांगली गोलंदाजी इथे करताना. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फटका एक्झिट केलाय, परफेक्ट बॅट आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. हा येतोय मनोज केंबारेच्या बॅट मधनं लोंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 चौकार. पाहता पाहता 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 10 या आकड्यावर. चांगली सुरुवात जी मात्र गोलंदाज विशाल तुपेची झाली होती, परंतु शेवटच्या बॉलवर गोड होताना बॅटिंग करत असताना आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाचा आपण पाहिलं. एक चौकार मनोज केंबारेच्या बॅटमधनं पाहायला मिळाला आणि धावसंख्येला थोडी गती मिळाली, प्राप्त झाली. 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले. विकेट नाहीये, विकेट टिकवणं महत्वाचं राहील या मॅच मध्ये आणि त्या अनुषंगाने ते चांगली फटकेबाजी करताना जे मात्र या 2 खेळाडूंना पाहतोय. परंतु मॅच मध्ये नक्कीच बिघडेल काय, येणारी बेल ते सांगून जाईल याची शंका नाहीये. लीग फॉर्मॅट प्रमाणे ही स्पर्धा खेळवली जाईल, म्हणजेच ह्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये ज्यामध्ये खेळवल्या जाते या स्पर्धेमध्ये एक वेगळी आयोजकांनी मात्र संकल्पना मांडली आहे, कारण की मुरबाड क्रिकेट असोसिएशन मधले 8 संघांना कोणतीही संधी मिळत नाहीये, परंतु नक्कीच इथे संधी देण्याचा प्रयत्न आणि प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न मुरबाड क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंना जे मात्र आंबेडकर चषकामध्ये आपण पाहतोय. थोडी वेगळी संकल्पना आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. भरपूर असे आपण खऱ्या अर्थाने पाहिलं मालशेज विभाग देखील खेळताना पाहणार आहोत, परंतु त्याच अनुषंगाने धसई विभागातील संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. आणि आज मुरबाड क्रिकेट असोसिएशन मधले देखील संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत.
धोपलकावरती 10 धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले एका विकेट कोणती विकेटने एका ओव्हरच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ असेल. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज प्रथमेश या गोलंदाजाला इन्व्हाइट केले. षटक क्रमांक 1 मध्ये अफलातून कामगिरी. P1 चं षटक होतं, थोडं माइंड सेट केलं होतं म्हणजे गोलंदाज विशाल टोपेने चांगली गोलंदाजी ची मात्र बहाळा मिळाली. आणि आता थोडंसं त्याच अनुषंगाने पाचारण दिले जाते. क्रमांक 2 च्या षटकामध्ये प्रथमेश या गोलंदाजाला आणि प्रथमेशला भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु घडेल काय हे नक्कीच समोर आपण पाहिलं तर नक्की अद्याप कोणता चेंडू फेस केला नाही, चेंडू खेळला नाहीये म्हणजे प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर समोर असेल. त्याच्या समोर नक्कीच गोलंदाजी करण्यासाठी इथे नक्कीच थोडीशी मनामध्ये भीती असू शकते गोलंदाज प्रथमेश या गोलंदाजावर. परंतु नक्कीच कोणताही प्रेशर इथे घ्यावा लागणार नाहीये आणि नक्कीच विकेट घेण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल. परंतु इथे विकेट येईल का मात्र 6 बॉल मध्ये प्रथमेशाला यश प्राप्त होईल का हा देखील मोठा प्रश्न असेल. चला जास्तीचा वेळ घेऊ नका विनंती असेल. कॉमेडी बॉक्स एंड कडनं प्रथमेश बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 सेकंड स्पेल मध्ये आलाय. राईट टर्म ओव्हर द विकेट. ओहो यावेळेला ऑन साइडला वळवलंय, खाली क्षेत्र निवडले त्या ठिकाणी अटॅक चढवलं जातं परंतु क्षेत्ररक्षकाला चेस मोठी आहे आणि बॉल थांबणार नाही. बॉल गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. योगेश कोर याच्या बॅटमन आलेला 4 चौकार. धन्यवाद डीजे. धावफलक 14 या क्रमांकावर जाऊन पोहोचले. पहिल्या बॉलवर आक्रमकता स्वीकार केली योगेश कोर या खेळाडूंनी. यासाठी मानला जातो, यासाठी नक्कीच मुरबाड टेनिस क्रिकेट मध्ये प्रिन्स ऑफ मुरबाड म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. पुढील बॉल प्रथमेश. ओहो इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, देखना फटका अप्रतिम. क्रिकेटचं मादक सौंदर्य एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. योगेश कोरच्या बॅटमध्ये दुसरा चौकार. जबरदस्त सुरुवात यासाठी मी नक्की उल्लेख केला होता योगेश कोरचा आणि प्रथमेश या गोलंदाजाचा. कारण की प्रथमेशला ठाऊक होतं योगेश कोर सारख्या फलंदाजा समोर आपल्याला गोलंदाजी करायची. मनामध्ये थोडीशी माइंडसेट ठेवावा लागेल. विकेट घेणं तितकंच महत्वाचं राहील. परंतु आतापर्यंत खऱ्या अर्थाने 2 बॉल फेस केले. 2 बॉल मध्ये तब्बल 2 चौकार वसूल करण्यामध्ये यश प्राप्त होताना योगेश कोरला आपण पाहिलं चांगली बॅटिंग, अफलातून बॅटिंग सध्या योगेश कोरच्या बॅटमधून पाहायला मिळते. क्लासिकल स्ट्रोक म्हणून खेळला मानला जातो योगेश कोर. पुन्हा एकदा ऑन साइडला शॉर्ट बॉल हुक केलाय आणि 4 धावा थेट बुक केल्यात. बॉलला पाठवून दिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. योगेश कोर याच्या बॅटमधून आलेला लागोपाठचा तिसरा चौकार. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना योगेश कोर आणि मनोज केंबारी याच्या बॅटमध्ये आपण पाहतो. आतापर्यंत 22 धावांची जी मात्र भागीदारी रस्ताना या 2 खेळाडूंना पाहतो. 1.3 बॉलचा खेळ झाला समाप्त. 3 चौकार योगेश कोरच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळाले. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑन साइडला वळवायचा प्रयत्न. त्या ठिकाणी एसटी रक्षक स्वतः गेला बॅकअप साठी आणि शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्रक्षक देखील त्या ठिकाणी आला होता. परंतु त्याच अनुषंगाने प्रथमतः बॉलला जे मात्र गॅदर केले एसटी रक्षक आणि हा डॉट बॉल थोडासा आसरा देणारा डॉट बॉल जो मात्र प्रथमेश याच्या गोलंदाजीला
कारण की 3 बॉलवर 3 चौकार जे मात्र आले होते त्यानंतर थोडासा दबाव निर्माण प्रेशर निर्माण झालं होतं परंतु त्यानंतर थोडं माइंड सेट केलं आणि नक्कीच हा बॉल फेस केला आणि हा बॉलवर इथे यश इथं प्राप्त होताना गोलंदाज प्रथमेशला पाहिलं चांगली बॉलिंग ओर द विकेट कॉमेडी बॉक्स एंड कडनं योगेश बोर समोर फुल टॉस बॉल ऑन साइडला ओहो वळवलाय आणि बॉलला थेट पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे योगेश कोर याच्या बॅट मध्ये आलेला 4 सध्या आपण पाहिलं तर नक्कीच थोडं प्रेशर निर्माण झालं असेल गोलंदाज प्रथमेश्वर कारण की योगेश कोर याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 5 बॉल 18 धावांची केली आपण पाहिली आहे आणि थोडं संकट देखील आलंय देवगाव टायगर्स या संघासमोर परंतु नक्कीच ज्या पद्धतीची फटकेबाजी आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाकडे आहे आणि त्याच अनुषंगाने इथे नक्कीच त्याच पद्धतीची फटकेबाजी आपण देवगाव टायगर्स या संघाकडे देखील पाहत असो कुणाल राव सारखा खेळाडू आहे त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने पाहिलं तर मुरबाड मध्ये असे कमी खेळाडू आहेत की ते ठाणे प्रीमियर लीग जे मात्र खेळत असतात परंतु त्यामध्ये आपण जरूर उल्लेख करूया कुणाल राव या वर्षीच्या हंगामामध्ये म्हणजेच कुणाल राव ठाणे प्रीमियर लीग देखील खेळला आहे आणि त्याच्याकडे देखील भरपूर चांगली क्षमता सातत्याने आपण पाहत असतो परंतु नक्कीच आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाला देखील एक चांगला मोठा लक्ष इथे समोर उभा करावा लागेल बॅटिंग करत असताना कारण की समोरच्या टीम कडे देखील भरपूर चांगली फलंदाजी आपण सातत्याने पाहत असतो पुन्हा एकदा स्टील 1 टू गो शेवटचा बॉल समोर पुन्हा एकदा इनसाइड आउट ओहो कॉपी बुक स्टाईलने फटका क्रिकेटचा प्रतिम सौंदर्य जपणारा फटका योगेश कोर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला पाठवून थेट वाईड इश लोंगा बाउंड्री लाईनच्या पलीकडे हाय तो षटकार पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला 2 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 34 म्हणजेच 34 या आकड्यावर जबरदस्त सुरुवात बॅटिंग करत असताना जी मात्र मनोज केंबारेची षटक क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळाली होती त्यानंतर विशाल तुपेचं देखील कौतुक करायला हरकत नाहीये षटक क्रमांक 1 मध्ये कारण की भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती P1चं षटक होतं माइंड सेट केलं होतं चांगली गोलंदाजी करण्याचं परंतु ज्या अनुषंगाने आपण नक्कीच क्रमांक 1 षटकामध्ये प्रत्येक गोलंदाज सिंहाचा वाटा आपल्या संघासाठी देत असतो तेव्हा मात्र नक्कीच आपल्या मनामध्ये म्हणजेच जेव्हा मात्र म्हणजे दगावट कक्षामध्ये ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल होते P1चं षटक असतं आणि नक्कीच आम्हाला जास्तीत जास्त रन्स इथे काढावे लागतील हा देखील माइंडसेट जे मात्र 2 फलंदाज करून जात असतात परंतु त्या दोघांमध्ये वर्चस्व मात्र गाजवताना आपण या मॅच मध्ये तरी विशाल तोपेला पाहिला षटक क्रमांक 2 मध्ये योगेश कोर ज्याने मात्र कोणता चेंडू खेळला नव्हता परंतु धावांचा पाऊस जो मात्र अक्षरशः पाडला योगेश कोरने षटक क्रमांक 2 वर प्रथमेश याच्यावर अटॅक चढवला गेला आणि आता क्रमांक 3 च्या षटकामध्ये अंकित टोले या गोलंदाजाला इन्व्हाइट केले सध्या पाहिलं तर नक्की कमबॅक करणं महत्वाचं राहील विकेट घेणं महत्वाचं राहील कारण की जसजसे चेंडू पडतात तसतसे मात्र नक्की थोडा प्रेशर निर्माण होताना देवगाव या संघावर आपण या मॅच मध्ये पाहतोय पुढील बॉल
पहिलाच बॉल इथे पाहिलं तर समोर पुढ्यात टाकला होता परंतु उडवला होता बिगिट करण्याचा प्रयत्न विशाल तुपे बॉल पर्यंत पोहोचला लोंगॉन क्षेत्रामध्ये आणि एकच सिंगल. सध्याच्या घडी आपण पाहिलं तर नक्की थोडी मनामध्ये थोडी स्ट्रॅटेजी आखली असे मनोज केंबार यांनी कारण की योगेश कोरच्या बॅटमध्ये चांगले फटकेबाजी येतात चांगले फटके केला पाहायला मिळतात तर नक्की स्ट्राईक रोटेट करायचं काम सध्या मनोज केंबारे योगेशला करतोय. पहिला बॉल यशस्वीरित्या थोडस फेस करताना आपण अडचण मात्र निर्माण झाली नाहीये परंतु खडतर प्रवास असेल की टोले या खेळाडूसाठी देखील विकेट. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला वळवले खाली क्षेत्र निवडायचा प्रयत्न देखील केला परंतु शॉर्ट फायनल मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि एकच सिंगल एकापेक्षा अधिक मिळणार नाही. आता थोडी संत गतीने चाललेली धावसंख्या बॅटिंग करत असताना आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाची क्रमांक 1च्या षटकामध्ये देखील संत गतीने चालली होती बॅटिंग करत असताना आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाची धावसंख्या परंतु क्रमांक 2च्या षटकामध्ये प्रथमेश या गोलंदाजावर अटॅक चढवलं गेलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं योगेश कोरने आपल्या संघाला या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 मध्ये आता थोडी संत ठेवायची धावसंख्या ज्यामध्ये काम करतोय अक्की टोले. यावेळेस बॅकफुटवर पंच केलाय इथे एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक त्यानंतर शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच सिंगल एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये अक्की टोले. जेव्हा मात्र नक्कीच आपली टीम संकटात असते तेव्हा मात्र नक्कीच आपल्या संघासाठी संकट मोचकची कामगिरी करत असतो आणि या मॅच मध्ये देखील त्या पद्धतीची कामगिरी करण्यासाठी इथे इन्व्हाइट केलं होतं पाचारण दिलं होतं आणि आतापर्यंत 3 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. जोडी तोडणं महत्वाचं राहील विकेट घेणं महत्वाचं राहील. पुढील बॉल शॉर्ट बॉल इथे नक्कीच ऑफस्टम्पला सोडून जाते वाईट बॉल असे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये नक्कीच ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आपण राजेश वायले सरांना देखील पाहू शकता आणि खऱ्या अर्थाने नक्कीच हेमंत टेंबे सर असतील अमोल शेलार सर मी उल्लेख केला होता मगाशी देखील परंतु राजेश वायले सर यांनी मात्र आजच्या दिवसामध्ये आपल्या या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देखील मनपूर्वक सस्नीय स्वागत. पुढील बॉल पुन्हा एकदा बॅकफुटवर इथे कट करायचा प्रयत्न अँगल क्रिएट करतोय लेन बॉलचा वापर करतोय गोलंदाज जे मात्र अक्की टोले सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये कारण की समोर योगेश कोर अद्याप चांगल्या टच मध्ये आहे. मागील ओव्हर मध्ये तब्बल 24 धावा त्याने कुठल्या होत्या परंतु त्याला थांबवण्याचं काम सध्याच्या घडीला अक्की टोले करतोय चांगली गोलंदाजी. फुलटॉस बॉल बॅक टू द बॉलर परंतु काय घडलं हो इथे घडले काय विकेट प्राइज विकेट मॅचची थेट जाऊन आदळते बॉल वेस्टांवरती बॅटला ब्रश होऊन आणि विकेटचं पतन गोल्डन विकेट. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाला योगेश कोर बॅक टू द ग्राउंड. विकेट घेण्यामध्ये देखील यश प्राप्त होताना गोलंदाज आपण अक्की टोलेला पाहिलं. पहिली विकेट पहिली प्राइज विकेट मॅचला थोडी म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीमला आसरा देणारी विकेट अक्की टोलेच्या माध्यमातून पाहायला मिळते. योगेश कोर चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली होती. 25 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देखील आपल्या संघासाठी दिलं परंतु आता आपल्या संघाची साथ सोडावी लागते. तंबूच्या आश्रयाला येताना योगेश कोरला देखील पाहतोय. स्टील 1 टू गो शेवटचा बॉल पुन्हा एकदा पंच केलाय. शॉर्ट बॉल होता परंतु इथे रिस्क घ्यायची नाहीये. सिच्युएशन थोडी खराब आहे कारण की योगेश कोर सारखा खेळाडू आता थोडं तंबूच्या आश्रयाला आहे तर नक्कीच विकेट टिकवणं महत्वाचं राहील आणि त्यात अनुषंगाने हा बॉलला पंच केलं फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता आणि सन्मान दिलं एका अनुषंगाने म्हणायला हरकत नाहीये. पाहता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचते 38 लॉस ऑफ 1 विकेट 38 या आकड्यावर.
अर्थाने 38 धावा टीमच्या स्कोर कार्डवर चांगली फलंदाजी जी मात्र योगेश कोरची पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर षटक क्रमांक 3 मध्ये अक्की टोले याला पाचारण दिलं होतं आणि अक्की टोलेने भरपूर चांगली गोलंदाजी केली. आपल्या संघासाठी संकट मोचकची कामगिरी आपण उल्लेख देखील केला होता आणि संकट मोचकची कामगिरी करताना आपण अक्की टोलेला पाहिलं आणि याच अनुषंगाने नक्कीच मॅचची प्राइज विकेट, पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रो मिळून देताना अक्कीला पाहिलं. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये मार्गस्थ असेल. षटक क्रमांक 4 मध्ये अदी याला इन्व्हाइट केलंय. आता सध्या आपण पाहिलं तर 3 षटक या एंडने म्हणजे कॉमेडी बॉक्स एंड इथे समाप्त झाली. आता 3 षटक हवे एंड नाही इथे आपण पाहू शकाल. अदीला पहिल्या षटकासाठी म्हणजे षटक क्रमांक 4 मध्ये आपण इन्व्हाइट करताना पाहिलं थोडी व्यक्त आलंय, थोडस नक्कीच फ्लंबर होताना आपण गोलंदाज अदीला पाहिलं, परंतु थोडस प्रेशर देखील असेल या मॅच मध्ये. राईट राऊंड द विकेट साठी गोलंदाजी करण्यासाठी अदीला इन्व्हाइट केलं, पाचारण दिलं जाते, परंतु नक्कीच आता थोडस स्ट्रगल करताना देखील आपण या मॅच मध्ये प्रथमतः षटक क्रमांक 2 मध्ये म्हणजेच देवगाव टायगर्स या संघाला पाहिलं होतं, परंतु त्यानंतर षटक क्रमांक 3 मध्ये अक्की टोलेच्या गोलंदाजीवर अटॅक करणं थोडं कठीण झालं आणि स्ट्रगल करताना आपण आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाला पाहिलं आणि चांगलं कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी ते मात्र अक्की टोले या खेळाडूने. आणि याच अनुषंगाने इथे पाहिलं तर नक्कीच षटक क्रमांक 4 ला पाचारण दिलं जाते. ते मात्र आधी या गोलंदाजाला आधीला देखील चांगली कामगिरी करावी लागेल, जोडी तोडावी लागेल, कारण की आतापर्यंत खऱ्या अर्थाने तर या मॅचचं समीकरण पण 38 धावा आहेत. अजूनही 3 षटक म्हणजे 18 बॉलचा खेळ शिल्लक असे. 18 बॉल मध्ये जर हे 2 खेळाडू जर नक्कीच स्ट्राईकवर राहिले तर नक्कीच चांगला एक टार्गेट सेट होईल. माइंड सेट केलं एखादा मोठा टार्गेट जो मात्र सेट करायचा आणि त्याच अनुषंगाने ते प्रयत्न देखील केले जातील. आणि नक्कीच मनोज केंबारी या खेळाडूची देखील विकेट या मॅच मध्ये महत्वाची राहील. त्याच्या सोबतीला प्रशांत केंबारी या खेळाडूची देखील भरपूर चांगली कामगिरी आपण सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये पाहत असतो, परंतु आज आंबेडकर चषकामध्ये कशा प्रकारे या खेळाडूची कामगिरी पाहायला मिळेल येणारी मात्र इथे वेळ सांगून जाईल. चला जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, विनंती असेल. हायवे एंड कडनं षटक क्रमांक 4 मध्ये आधी मनोजसाठी पहिला बॉल आधीचा असेल. इथे स्विंग अँड मिस फटका केल्याचा होता. लाऊड अपील देखील पंचांकडे केली जाते, परंतु पंच देखील तटस्थ असतील. कोणता डिसिजन इथे मात्र दिला नाही. या अनुषंगाने हा डॉट बॉल असेल. डॉट बॉलची समाप्ती पहिल्या बॉलवर आधीची सुरुवात दमदार पाहायला मिळते षटक क्रमांक 4 मध्ये. P1च्या षटकापासून तर आतापर्यंत 3 षटका म्हणजे 4थ्या षटकांपर्यंत 3.1 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि आतापर्यंत धावसंख्या 38 या आकड्यावर जाऊन पोहोचले. इथे पाहिलं तर नक्कीच सफल होऊन केल्याचा प्रयत्न जरूर केला होता, म्हणजेच मनोज केंबारी या खेळाडूने. लाऊड अपील देखील पंचांकडे केली होती, पंच देखील तटस्थ होते, परंतु नक्कीच चेक केलं जातं या ठिकाणी. सेवन स्टार वाहिनी टेक्निकल टीम आमच्या सोबत जॉईंट असेल. खऱ्या अर्थाने की 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा कैद केली जाते. चांगली क्वालिटी क्लिअरिटी या स्पर्धेच्या माध्यमातून सेवन स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. कौतुक करायला हरकत नाही. आणि मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर एकदा जरूर सबस्क्राईब करा सेवन स्टार वाहिनी. इतर चेक केलं जाते.
प्रॉपिंग क्रीज मध्ये बाटर सेफली आहे की नाही, पाय सेफली आहे की नाही, नक्कीच आमच्या सोबत खऱ्या अर्थाने अमोलजी शेलार सर असतील. नॉट आउट असेल, चला सेफली असेल बाटर. पहिला डॉट बॉल आलाय, सुरुवात चांगली. जेव्हा जेव्हा मात्र कोणताही गोलंदाज पहिला बॉल फेस करत असतो, पहिला बॉलवर जर एखादा डॉट बॉल आला तर नक्की आत्मविश्वास जो मात्र प्रत्येक गोलंदाजाचा वाढत असतो आणि त्याच पद्धतीचा इथे आत्मविश्वास आधीच या मॅच मध्ये वाढेल का. शॉर्ट बॉल ऑन साइडला बोलवलाय, क्षेत्ररक्षक अक्की टोले आहे त्या ठिकाणी, अगदी घरपोच सेवा. विकेट विकेट आणि विकेट. मनोज केंबारे बॅक टू द डगआउट. अडतीस धावा टीमच्या स्कोअर कार्डवर. चांगली इथे नक्कीच गोल्डन विकेट होती. हे देखील मनोज केंबारे ओपनिंग साठी दाखल झाला होता. चांगले स्ट्रगल करताना देखील मनोज केंबारे याला मात्र पाहिलं, परंतु त्यानंतर नक्कीच आधी त्याचं चांगलं कमबॅक विकेट घेऊन कमबॅक करून दिले आपल्या संघाला. चांगलं कमबॅक म्हणायला हरकत नाही. देवगाव टायगर्स एका साईडला चांगलं इथे आता सिच्युएशन मध्ये पाहतो. यावेळेस शॉर्ट बॉल हुक केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुणाल रावच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा आणि रोहित शर्मा स्टँडच्या पलीकडे बॉलला थेट पाठवून दिले. सीमारेषा पलीकडे आलाय. 6 धावांसाठी षटकार. आधीच स्वागत केले आल्या आल्या मैदान डगआउट कक्षामधून धनाजीने. पुढील बॉल पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑन साइडला बोलवले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुणाल राव बॉल पर्यंत आहे, गॅदर केलं. फेकी देखील अॅक्युरेट पाहायला मिळते. चांगलं इथे प्रोटेक्शन त्या ठिकाणी सेट आहे. डीप मिड विकेट रिझन कडे आणि एकच घेतली जाईल. एक तब्बल पूर्ण केली. एका धावेने धावफलक सध्याच्या घडीला सरसावते. 45 लॉस ऑफ 2 विकेट. 45 आकड्यावर 3.4 बॉलचा खेळ झाला समाप्त. स्टील टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. पॅटर्न राऊंड द विकेट. ओहो पुन्हा एकदा अगदी खोलात बॉल होता. त्यानंतर गुडल्या स्पॉट मध्ये पडला. त्यानंतर उचली घेतली बॉलने आणि बॉल जाऊन थेट विसावत विकेट किपरच्या हातामध्ये. आता सध्या आपण पाहिलं तर नक्कीच हा देखील डॉट बॉल आलाय. चांगली इथे गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. गोलंदाज आधीची आतापर्यंत रोखून ठेवलंय. थोडस संकट आलं होतं, त्यानंतर थोडस चोख प्रत्युत्तर देखील देताना आपण गोलंदाजाला पाहिलं आधीला. शेवटचा बॉल स्लॉट मध्ये आला आणि पुन्हा एकदा मस्तक पे दस्तक. बॉलला थेट पाठवून दिले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील येतो षटकार.
जास्तचा वेळ घेऊ नका, कारण की आतापर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने पाहिलं 4 षटकांमध्ये तब्बल 28 मिनिटं यूज केलेत मित्रांनो. म्हणजेच एका अनुषंगाने विचार केला तर नक्कीच 6व्या षटकामध्ये तुम्हाला 30 सेकंदाच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल. याची नोंद घ्या, पंच आपण देखील नोंद घ्या. 6व्या षटकामध्ये 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमचा स्कोर कार्ड धावसंख्या 51, लॉस ऑफ 2 विकेट 51 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली इथे फलंदाजी जी मात्र आपण मनोज किंबारची देखील पाहिली, धनाजीची देखील पाहिली आणि योगेश कोरची देखील पाहिली. व्हाईट बॉल असेल. यावेळेस बॅटची कडा बॉल पाठीमागे चाललाय. लाऊड अपील केली जाते. पंचांकडे प्रश्न विचारला जातोय. अक्की टोले बॉलिंग ट्रॅकवर आलाय. षटक क्रमांक खऱ्या अर्थाने पहिले 3 मध्ये आला होता आणि चांगलं कमबॅक करून दिलं होतं आपल्या संघाला आणि त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय, विश्वास संपादित केलंय जे मत अक्की टोले या गोलंदाजावर. आणि आता अक्की टोलेला नक्कीच आता देखील भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल, थांबवावं लागेल जे मात्र बॅटिंग करत असताना आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाला. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने फोर्स केला ऑन साइडला आणि बॉलला थेट पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील येतो डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. धन्यवाद डीजे. चांगली फटकेबाजी प्रशांत या खेळाडूची देखील पाहतोय. आतापर्यंत पाहिलं तर 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलंय आणि चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायचं काम सध्याच्या घडीला मैदानामध्ये करताना बॅटिंग करत असताना हे 2 खेळाडू, एका साईडला धनाजी, एका साईडला प्रशांत. बॉलिंग ट्रॅकवर अक्की टोले. यावर आता थोडा आक्रमकता स्वीकार करण्याचा प्रयत्न मानस जो मात्र केलाय, कारण की षटक क्रमांक 3 मध्ये थोडस इथे स्ट्रगल करताना अक्की टोलेच्या गोलंदाजीमध्ये आपण बॅटिंग करत असताना आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाला पाहिलं, परंतु आता मात्र हात खोडलेत अक्कीच्या विरुद्ध. पुन्हा एकदा पुढे टाकला होता परंतु ऑन साइडला बोलवलंय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा. चेस थोडी इथे पाहिलं तर नक्की आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे, परंतु चेस देखील मोठी होती. क्षेत्ररक्षकाला शेवटच्या मोमेंटला डीप मधनं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षकाला बॉलला गॅदर केलं, अडवलं, फेकी देखील ॲक्युरेट पाहायला मिळते. आणि तोपर्यंत इथे खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच एक धाव जी मात्र अंकित होईल टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या 16, लॉस ऑफ 2 विकेट 60 या आकड्यावर. पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, म्हणजेच वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर करताना अक्की टोलेला पाहतोय. आणि यावेळी देखील बॉल पाठीमागे चालला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे उपस्थित. शॉर्ट फाईन लेग मध्ये आणि चांगलं जजमेंट, चांगलं बॅकअप पाहायला मिळतं. एकच धाव घेतली जाईल. एकाच्या मदतीने धावसंख्या हळूवार आणि संत गतीने पुढे सरकते 61 या आकड्यावर. स्टील टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी. संकटमोचकची कामगिरी अक्की टोलेच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहिली. शॉर्ट बॉल ऑन साइडला हुक केलं, परंतु इथे नक्कीच फटका बसलाय कुणाल राव. पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु यश प्राप्त झालं नाही. या अनुषंगाने इथे पाहिलं तर की कॅच सुटला जातोय, कॅच ड्रॉप होतोय. आणि इथे नक्की तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न केला होता. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आणि धावफलक पुढे सरकते. धावसंख्या 63, लॉस ऑफ 2 विकेट 63 या आकड्यावर. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल षटक क्रमांक 5. बॉलिंग ट्रॅकवर अक्की. पुन्हा एकदा अगदी खोलात होता. फ्लिक केल्या ऑन साइडला, ऑन द राईट फटका केला, लेग ग्लास केला, डीप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं होतं. अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. कुणाल रावचं क्षेत्ररक्षण एफर्ट खूप चांगले पाहायला मिळतंय. बॉल पर्यंत पोहोचला, गॅदर केलं, फेकी देखील खूप चांगली पाहायला मिळते. एकच धाव घेतली जाईल. याच अनुषंगाने पाहता 5 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला
आणि 5 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 64-64 या आकड्यावर. मित्रांनो विनंती असेल आपण देखील थोडी दक्षता घ्या, कारण की 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल, कारण की तब्बल 5 षटकांसाठी 34 मिनिटे ऑलरेडी यूज केलेत. कारण की आम्ही जेव्हा थोडं बेल्स पडलं तर तेव्हा देखील स्टॉपेज थांबवला होता. ड्रिंक्स ब्रेक मध्ये देखील आम्ही स्टॉप वॉच थांबवलं होतं. याची देखील आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहोत, परंतु तरी देखील तुम्ही थोडा उशीर केला आणि त्याच कारणास्तव 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा प्लेयर घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. देवगाव टायगर्स हा संघ शेवटचं षटक असेल. धावसंख्या 64 या आकड्यावर जाऊन पोहोचले. थोडीशी नक्कीच बॅटिंग करत असताना आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाची मजबूत स्थिती या मॅच मध्ये पाहतोय. आधी बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक सेकंड स्पेल मध्ये पाहतोय. ऑफस्टम्पला सोडून जाते. पंचांचा इशारा व्हाईट बॉल असेल. 2 हात समांतर एक्स्ट्राच्या स्वरूपात अवांतर धाव देखील मिळेल. धाव कुठने येणं महत्वाचं असतं आणि त्याच अनुषंगाने एक धाव एक्स्ट्राची आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघासाठी जमा होते धावफलकावरती. टीमच्या टोटल मध्ये धावसंख्या अजिमात जाऊन पोहोचते 65 या आकड्यावर. पुढील बॉल आधीचा हा बॉल समोर बॅक टू द बॉल. फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये लोंगाळ मध्ये क्षेत्राच्या अक्की टोलेच्या डोक्यावरनं फ्लाय होऊन बॉल होते फर सीमारेषा पलीकडे लोंगाळ बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 चौकार. फटकेबाजी करतोय प्रशांत केंबारे हा खेळाडू पाहतो. आतापर्यंत 8 बॉल 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिले. चांगली पार्टनरशिप सध्याच्या घडीला मैदानामध्ये बिल्डअप करताना प्रशांत आणि धनाजी या खेळाडूला पाहतोय. राऊंड द विकेट आधीचा हा बॉल ऑन साइडला हुक केलाय. शॉर्ट बॉल त्याचा पुरेपूर फायदा आणि 6 धावा बुक केल्यात. रोहित शर्मा स्टँडच्या पलीकडे बॉलला पाठवते थेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 षटकार. धन्यवाद डीजे. सध्याच्या घडीला चांगली फलंदाजी म्हणायला हरकत नाहीये प्रशांत या खेळाडूची. आतापर्यंत 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आणि धनाजी याचं देखील कौतुक करायला हरकत नाही, कारण की त्याने देखील खूप चांगली बॅटिंग केली. 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय प्रशांत. 288च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. या पद्धतीची बॅटिंग करायची होती. त्याच अनुषंगाने इथे पार्टनरशिप बिल्डअप केली आणि आपल्या संघासाठी विकेट वाचवली आणि चांगली फटकेबाजी सुरुवात आता शेवटच्या षटकामध्ये देखील करताना या 2 खेळाडूंना पाहतोय. प्रशांत पुढील बॉल आधी याच्यावर आक्रमकता स्वीकार केली. पहिल्या बॉलवर वाईड, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर एक षटकार देखील वसूल केलाय. अजूनही 4 बॉल शिल्लक असेल. मोठा एखादा टार्गेट सेट मनामध्ये जो मात्र माइंड सेट केलं होतं, म्हणजे बॅटिंग करत असताना आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाने आणि खूप चांगली बॅटिंग करताना. पुन्हा एकदा समोर उडवलाय बॉल. बिग हिट अक्की आणि नाही करत चूक. विकेटचा पतन. आता मात्र आसरा देणारी विकेट गोलंदाज आदिला. चांगली बॅटिंग केली म्हणजेच प्रशांत या खेळाडूने आणि
नक्कीच आपला डाव सावरायचा होता, आपल्या संघाला सावरायचं होतं, संकट आलं होतं, संकटापासून दूर करायचं होतं, त्याच अनुषंगाने इथे फटकेबाजी करायची होती आणि ती फटकेबाजी प्रशांत या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 5.3 बॉलवर आपली विकेट सॅक्रिफाईस केली तंबूच्या अस्त्राला येताना. सध्याच्या घडीला प्रशांतला देखील पाहतोय अजूनही 3 बॉल शिल्लक असतील. आधी याला थोडंसं अस्रा देणारे विकेट जी मात्र आजीच्या गोलंदाजीमध्ये अजूनही 3 बॉल मध्ये कमबॅक करावा लागेल. चोख प्रत्युत्तर द्यायचं होतं आणि चांगलं प्रत्युत्तर दिलंय जे मात्र प्रशांतला आधीने ऑन साइडला वळवायचा प्रयत्न. इथे नक्कीच वाईट बॉल असेल डाऊन द लेग स्टिक त्या सोडून जाते. पंचांचे 2 हात समांतर, धाव मिळेल अवांतर. चांगली इथे गोलंदाज आधी याला इन्व्हाइट केलं होतं आणि थोडंसं नक्की स्ट्रगल करताना या ओव्हरमध्ये देखील पाहतोय, कारण की पहिल्या बॉलवर वाईट आला होता, त्यानंतर षटकार, चौकार, विकेट आणि वाईट अशा पद्धतीने आतापर्यंत 3 बॉल फेस केले. 3 बॉलमध्ये 12 धावा तब्बल खर्च केल्यात. एक विकेट देखील कॅरी करताना आधीला आपण पाहिलं. हवे एंडकडे गोलंदाजीसाठी राईटम राऊंड द विकेटने आधी सज्ज असेल. पुढील बॉल, नेक्स्ट बॉल, फुलटॉस बॉल. ओहो, यावेळेस बॉल जाऊन आदलतो या स्टँड वरती, उखडली जाते एसटी, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4 मैदानामध्ये बॅटिंग करत असताना आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाला. चौथा धक्का बसतो बॅटिंग करत असताना म्हणजे आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाला. या ओव्हरमध्ये तब्बल 2 विकेट गमवताना बॅटिंग करत असताना आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाला आपण पाहिलं. परंतु नक्कीच प्रथमतः ओव्हरमध्ये आपण विशाल तुपेची गोलंदाजी भरपूर चांगली पाहिली होती, परंतु त्यानंतर स्ट्रॅटेजी का वेगळी आखली गेली, कारण की विशाल तुपेकडनं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर विशाल तुपेला पुन्हा एकदा पाचारण करू शकले असते, पण ती स्ट्रॅटेजी आखली गेली नाहीये. विशाल तुपेला इन्व्हाइट केलं नाहीये, परंतु यावेळेस शॉर्ट फाईन लेग, लॉंग लेगच्या अगदी मधोमध बॉलला पाठवतो थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड औषधच्या बॅटमध्ये षटकार 6. नेक्स्ट मॅच म्हणजेच चला दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण टॉस देखील संपन्न करत आहोत. धावसंख्या 82 आकड्यावर म्हणजे 82 लॉस ऑफ 4 विकेट. 82 आकड्यावर शेवटचा बॉल शिल्लक असेल षटक क्रमांक 6 मध्ये. आधीचा हा बॉल अगदी खोल्यात, हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल बिग हिट खेळलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील येतोय शेवटच्या बॉलवर गोल करणारा टेंबरे संघासाठी षटकार 6. आता 6 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 6 ओव्हर मध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 88 म्हणजे 88 आकड्यावर जाऊन पोहोचले आणि जिंकण्यासाठी समोर लक्ष ठेवलं जाते देवगाव टायगर्सच्या संघासमोर 89 धावांचं आणि 36 बॉल 89 धावा इथे काढल्या जातील की नक्की डिफेंड केल्या जातील हे ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोनवर इन्व्हाइट करूया आमचे साथी समालोचक मित्र राजेश मोकणे सर, व्हॉइस ऑफ दसई. थँक्यू सो मच. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा
आंबेडकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा. हॅलो, टॉस साठी रिपोर्टिंग करा लगेच. एस सोनारपाडा आणि त्याच्या विरोधामध्ये बेलपाडा. चला कॅप्टन, आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर टॉस का बॉस मध्ये रिपोर्टिंग करा. धन्यवाद कुमार बाबरे सर, ज्यांचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या डावामध्ये ऐकलात. मित्रांनो, स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान क्रीडा मंडळ आंबेलेपाडा आयोजित आंबेडकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 संघ खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बिग बॅश लीग या फॉर्मॅट नुसार आपण हे 4 संघ खेळणार आहोत. तर पहिलाच मॅच ते पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होती टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या संघाने बनवले आहेत 88 धावा आणि 89 धाव्यांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलेलं आहे देवगाव टायगर्स या क्रिकेट संघासमोर. चला ओपनिंग प्लेअर आपण दाखल व्हायला लगेच मैदानाच्या आतमध्ये. बेलपाडा टीम कॅप्टन आणि एस सोनारपाडा. चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. तुम्ही या ठिकाणी उपस्थित असाल तर टॉस का बॉस मध्ये या लगेच. ओपनिंग प्लेयर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला फिल्डिंग देखील सेट होताना पाहायला मिळेल. 89 धाब्यांचं मोठं लक्ष या मॅच मध्ये जिंकण्यासाठी देवगाव टायगर्स या क्रिकेट संघासमोर. बॅटिंग लाईनअप चांगली आहे या संघात, परंतु बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 6 षटकांची ही मॅच आहे आणि मित्रांनो 5 षटकं हाताळण्यासाठी तुम्हाला 25 मिनिटांचा टाइम दिला जाईल. 25 मिनिटाच्या आतमध्ये आपण एक्झॅक्टली 5 षटकं हाताळणं हे बंधनकारक राहील. 25 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ आपण जर घेताय तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असल्याची आपण नोंद घ्या. सलामीची जोडी दाखल होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला कुणाल राव आणि त्याच्या सोबतीला दौलत तुपे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते या देवगाव टायगर्स या क्रिकेट संघाकडून मैदानाच्या आतमध्ये. 89 धाव्यांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोरच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. वेग या गोलंदाजाकडे भरपूर, लाईन लेंथ देखील चांगली आपल्याला पाहायला मिळते. मॅच कडकच होईल यातील मात्र काही शंका नाही. आमचे ऑफिशियल देखील दाखल होताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते अर्थात 7 स्टार लाईव्ह इव्हेंट
संपूर्ण टीम आमच्यासोबत जॉईन झालेली आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आमचे स्कोरर मित्र आमच्यासोबत सज्ज झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आपण करू. उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. जे ऑनलाईन प्रेक्षक आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आपण करत आहोत. आणि थेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे घमासान युद्ध सुरू आहे दोन संघाच्या दरम्यान. 89 धाब्यांचं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक्झॅक्टली 11:46 झालेले आहेत. 11:47 मिनिटांनी पहिला बॉल जो मात्र पडला जाईल. पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाज योगेश कोरचा. तिथे पंच आमच्याकडे वळतात. दर्शवला चेंडू आहे व्हाईट बॉल आणि एक अतिरिक्त धाव आणि एका अतिरिक्त धाव्यानं देवगाव टायगर्स क्रिकेट संघाचा अकाउंट या मॅच मध्ये ओपन झालेला आहे. सुरुवात जर आपण पाहिली तर थोडी खराब करतोय गोलंदाज योगेश कोर. सध्याच्या घडीला राईट आर्म ओव्हर द विकेट तो सज्ज झाला. स्ट्रायकिंग एंड वरती कुणाल राव बॅकफूट वरती येऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न होता, परंतु वेग आहे गोलंदाज योगेश कोरकडे. थोडासा चेंडू खाली राहिला, एक्सेप्ट केलं नसेल कुणालनं, परंतु ते घडलं मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला बॉल अटेम्प्ट केला जातोय. सबमरीन डिलिव्हरी फेकला हा डॉट बॉल. दमदार सुरुवात. पहिला बॉल वाईट आणि त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज योगेश कोरला आपण पाहताय सध्याच्या घडीला 89 धाब्यांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. सुरुवातीची पॉवर प्लेची 2 षटकं भरपूर महत्वाची राहतील. आडवा बॅट नॉन साइडला खेळले. सुंदर फटका शॉट फाईन बीट करत असताना आउटफील्ड फास्ट मैदानाची. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा रेषा पार. कुणाल रावच्या बॅट मधून आला चौकार. फ्लाय झाली स्कोर कार्ड वरती. 5 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. देवगाव टायगर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो दुसऱ्या डावात. योगेश कोरचा हा बॉल, तिथे लाईन चांगली पाहायला मिळते. सुंदर चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक्झॅक्टली शॉट ऑफ गुड लेंथ वर चेंडू टेक ऑफ घेत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये फेकला डॉट बॉल. 5 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला थोडासा स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटर कुणाल राव. घुसकर खेळना इस बल्लेबाज को बहुत पसंद है. बॅटर तयार. विकेट करण्याचा प्रयत्न. सुंदर फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. हवं तसं टायमिंग जे मात्र जुळलं नाहीये आणि तिथे आला फक्त एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळेल 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 6 षटकांची ही मॅच आहे जिथे मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं आपल्याला पाहायला मिळतील. या 2 षटकांमध्ये धावा ज्या मात्र येणं भरपूर महत्वाच्या आहेत. तो प्रयत्न राहिला कुणाल रावचा, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा होत नाहीये आणि तिथे जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 6 धावा स्कोर कार्ड वरती. स्ट्राईक रोटेट झाले स्ट्रायकिंग एंड वरती. दौलत तुपेला आपण पाहता सध्याच्या घडीला. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. कौतुक करू आपण योगेश कोर या गोलंदाजाचं. चांगली कामगिरी आतापर्यंत त्याने केली आहे. 4 बॉल ऍक्युरेट फेकलेत. गोलंदाज तयार. विकेट करण्याचा प्रयत्न बॅटन पॅड मध्ये होता. सुंदर फटका खाली क्षेत्र निवडले. आउटफील्ड फास्ट चेंडू काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. एक्झॅक्टली 5 चेंडूचे ॲक्युरेट फेकी झालेली आहे. फायनली डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड अंकित झालेला आहे. 10 धावा स्कोर कार्ड वरती जिथे स्ट्राईक रोटेट झाली दौलत तुपे यांच्या बॅट मधून. अगदी जर आपण पाहिला तर बॉटम हॅटचा सुंदर वापर करत असताना हा फटका त्याने सजवला होता. 4 धावेसाठी 10 धावा स्कोर कार्ड वरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे P1च्या षटकामधला. चांगली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. देवगाव टायगर्स हा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. 89 धाव्यांचं लक्ष्य. अशीच बॅटिंग करावी लागेल. विकेट केला. सुंदर फटका कॉपी बुक स्टाईल. तो क्षेत्र आणि रिझल्ट देखील तोच.
बॅक टू बॅक 2 चौकार ओव्हर कंप्लीट. शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलवरती ठोकला दौलत तुपेनं हा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला 14 धावा विदाउट एनी विकेट लॉस. ही चांगली गोष्ट जर विचार आपण केला तर देवगाव टायगर्स क्रिकेट संघाकरिता पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाज योगेश कोरला आपण पाहिलं. 4 बॉल त्यांना चांगले फेकले होते. शेवटच्या 2 बॉलवरती आपण 2 चौकार जे मात्र येताना पाहिलेले आहेत दौलत तुपे याच्या पाठमधून. तिथे दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. आयुष येतात गोलंदाजी मार्कवरती सध्याच्या घडीला. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिले होते. आयुष मैदानाच्या आतमध्ये गेला आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून 2 मॅक्सिमम आपण पाहिलेले आहेत. आता दुसऱ्या ओव्हरला आयुष सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतो आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या क्रिकेट संघाकडून. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आहे 14 धावा. 89 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिली तर आतापर्यंत आहे टीम देवगाव टायगर्स क्रिकेट संघाची. त्याला भरपूर वेळ घेत आहेत गोलंदाजी करणारी टीम. 5 ओव्हर हाताळण्यासाठी तुम्हाला एक्झॅक्टली 25 मिनिटांचा टाइम इथून आम्ही काउंट करत आहोत. 25 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ आपण जर घेताय तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुमचा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असेल याची आपण नोंद घ्या. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडवरती कुणाला आपण पाहता तो थोडासा स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलाय. आयुष राईट आर्म राऊंड द विकेट. ओ इथे शफल झाले होते ते पाहिलं होतं गोलंदाज आयुषनं. सेन्सिबल गोलंदाजी फॉलो केलं कुणाल रावला. पहिला बॉल फेकला गोलंदाज आयुषनं डॉट. सुंदर सुरुवात या दुसऱ्या षटकाची आपल्याला पाहायला मिळते. तिथून काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न होता पाटर कुणालचा. तिथे जर आपण पाहिलं तर त्याच्या प्रयत्नांना अपयश येताना पाहायला मिळत आहे. रिवर्स खेळलेत अल्टी पलटी. चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. कुणाल रावचा ट्रेडमार्क शॉट चौकार. चौकार येताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार आयुष. चांगला बॉल यॉर्कर खोदून काढला. सुंदर फटका स्टँड अँड डिस्पॅच. कुणाल रावच्या बॅट मधून 1 मोर 4 चौकार. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज आयुषचं वर्चस्व आपण पाहिलं आणि त्यानंतर कुणाल रावच्या बॅटमधून बॅक टू बॅक ठीक 2 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतात. चला सोनरपाडा संघाचा कॅप्टन आणि जय हनुमान बेलपाडा संघाचा कॅप्टन या आपण लगेच या ठिकाणी टॉस. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. चौकाराची हॅट्रिक आता कंप्लीट झाली आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. कुणाल राव ऑन फायर चौकार. सव्वीस धावा धाव फलकावरती आहेत. रिवर्स खेळलेत मिस्टामिंग आहे परंतु गॅप मध्ये फटका खाली क्षेत्र.
चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, लक फॅक्टर रन, चौकार. वरती दमदार सुरुवात, स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल फटका तिथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून येतात, सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. पाहता पाहता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करते देवगाव टायगर्स. पाठलाग सुरू आहे 89 धावेंचा. आतापर्यंत 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 32 विदाउट एनी विकेट लॉस. आपण संपन्न करत आहोत. या चला सन्माननीय म्हणजेच सन्माननीय मुख्य व्यासपीठावर आमचे मुख्य प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मार्तंड गडगे साहेब, आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न करत आहोत. या मॅच सुरू ठेवू पंचा. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी संपन्न करत आहोत. काटा असा कॉल आणि काटा 6 षटकांची मॅच असेल. प्रथमतः तुम्हाला 5 षटक 25 मिनिटाच्या आतमध्ये कव्हर करावे लागतील याची देखील नोंद घ्या. खऱ्या अर्थाने नक्कीच टॉस जिंका, डिसिजन काय असेल क्षेत्ररक्षण करू आम्ही. खऱ्या अर्थाने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये आता मात्र तुम्हाला कोणते टुर्नामेंट खेळायला मिळत नाही, परंतु आज खऱ्या अर्थाने आंबेडकर चषक नक्कीच आज तुम्हाला खेळण्याची सुवर्ण संधी दिली. याबद्दल तुमचं काय मनोगत असेल? प्रथमतः मी नकुल दादाचा आभार मानतो. नकुल दादा, सुनील माली आणि आंबेडकर पूर्ण ग्रामस्थ मंडळ आंबेले यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे खेळण्यासाठी प्लॅटफॉर्म उभा करून दिला आहे. आणि तसंच आम्ही पूर्ण मुरबाडमधील जे आयोजक आहेत त्यांना पण एक विनंती करतो की त्यांनी पण आम्हाला असंच खेळायला द्यावं, त्या जेणेकरून राहुल सोमने, गणेश गायकर, सागर कापडी सारखे, योगेश कोर यांच्यासारखे खेळाडूंचा अजून आपलं मुरबाडचं नाव भविष्यात पुढे करतील, म्हणून त्यांना खेळण्याचा संधी द्यावी. नक्कीच सर्व मुरबाडकरांनी हा डिसिजन घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थ नक्कीच सर्व मुरबाडकरांच्या असोसिएशन एकत्र आल्या पाहिजेत, हाच मात्र प्रत्येकाचा ध्येय असेल. खऱ्या अर्थ टॉस हरला, टॉस जर जिंकला असता काय डिसिजन घेतला असता? नक्कीच आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं. प्रथमतः आपल्याला क्षेत्ररक्षण करायचे म्हणजे तुमच्या नक्कीच मनाविरुद्ध डिसिजन झाला, परंतु बेलपाडा संघासमोर तुम्हाला आता नक्कीच मॅच खेळायची, काय स्ट्रॅटेजी आखली असेल या मॅच मध्ये? स्ट्रॅटेजी एवढं काय नाही, ते पहिल्यापासून आम्ही एकत्र खेळत येतो, माहिती आहे कसं आहे काय. ओके, जास्तीचा वेळ घेत नाहीये कारण की राऊंड मॅच देखील सुरू आहे. भरपूर सारा शुभेच्छा असेल तुम्हाला. जसं की मॅच सुरू आहे आणि कॉम्बॉक्स मध्ये राजेश मुकले सर, थँक्यू सो मच. धन्यवाद कुमार बाबरे सर. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते 39 धावा. चांगली सुरुवात देवगाव टायगर्स क्रिकेट संघाच्या मैदानाच्या आतमध्ये. स्पेशली कुणाल रावचं कौतुक आपण करूयात. इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर एक षटकार आपण पाहिला, अतिशय लाजवाब फटका येताना पाहायला मिळाला त्यावेळेस. 39 धावा धावफलकावरती आहेत. ओ इथे आणि तिथे घडलंय काय, लाऊड अपील केली गेली एक्झॅक्टली, परंतु पंच त्यांच्या जागेवरती तटस्थ आहेत. एक्झॅक्टली वेस्ट ऑफ हाईट साठी फक्त रिव्ह्यू आहे, एक वाईट साठी रिव्ह्यू आहे, याची आपण नोंद घ्या. एक्झॅक्टली एक्साइटमेंट भरपूर होती कारण जसा चेंडूला गॅदर केलं गेलं त्यानंतर यष्टीरक्षकाचा उत्साह आपण पाहिला, परंतु तिथे जर आपण पाहिलं तर पंच आपल्या जागेवरती तटस्थ आहेत. एक चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता झाली, स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामधले. इनसाइड आउट खेळले, सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता सिंगलला केला डबल मध्ये कन्वर्ट. तिथे 2 धावा येताना पाहायला मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, नाईस कॉलिंग ऑल्सो. तिथे
चांगली कॉलिंग आपण पाहताय. तिथे 2 धावा येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या फ्लाय झाली स्कोर कार्ड वरती. 41 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. चांगली सुरुवात टीम देवगाव टायगर्स. सध्याच्या घडीला 89 धाव्यांचा पाठलाग सुरू आहे. स्पेशली विकेट गमावली नाहीये ही सर्वात मोठी गोष्ट आहे. बॅटर तयार स्ट्रायकिंग वरती कुणाल. ओ ब्लॉक केलं पूर्णपणे. तिथे लाऊड अपील पुन्हा एकदा झाली होती. एक्झॅक्टली शेवटचा बॉल फेकलाय टॉट आणि तदनंतर 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 41 धावा. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मित्रांनो 18 आणि 18 बॉल मध्ये अजूनही गरज आहे 48 धाव्यांची हा सामना जिंकण्यासाठी टीम देवगाव टायगर्स क्रिकेट संघाला. हॅलो हॅलो. चौथ्या ओव्हरला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज योगेश कोरला पाहता आपण सध्याच्या घडीला हायवे एंड कडनं. योगेशचा पहिलाच बॉल यू मिस आउट विल बी डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गोल. मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट गमावला देवगाव टायगर क्रिकेट संघानं. दौलत तुपे बॅक टू द डगआउट. पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी झाली आहे. एक चांगला बॉल टीम केला गेला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज योगेश कोरला आपण पाहताय. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये अक्षय. सध्याच्या घडीला अक्षय टोळेला आपण पाहताय. 1 डाऊन एंड वरती तो दाखल झालाय. तिथून बॅटिंग चांगली करावी लागेल. 89 धाव्यांचं लक्ष आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. सुरुवात आतापर्यंत आपण पाहिली तर चांगली झाली आहे देवगाव टायगर्स क्रिकेट संघाची. 41 धावा त्यामध्ये आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आहेत. इक्वेशन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो सध्याच्या घडीला. शेवटचे 17 बॉल आणि 48 धाव्यांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग वरती अक्षय. योगीचा हा बॉल लाऊड अपील. एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर तिथे बेस्ट फिल्डिंग झाल्यानंतर त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी फरार चौकार.
हो, तिथे जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली चांगला यॉर्कर अटेम्प्ट केला होता गोलंदाज योगेश कोहली. तिथे लाऊड अपील देखील झाली होती लेग बिफोरची. एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर चौकार येताना पाहायला मिळतो त्या चेंडूवरती. संघाची धावसंख्या फ्लाय झाली स्कोर कार्डवरती 45 धावा आहेत सध्याच्या घडीला. शेवटचे 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये 44 धाव्यांची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. देवगाव टायगर्स हा क्रिकेट संघ सध्याच्या घडीला चौकार येताना पाहायला मिळतोय. अक्षय आहे स्ट्रायकिंग एंड वरती. हायवे एंड कडनं पुन्हा तयार गोलंदाज योगेश कोर राईट आर्म ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर खेळले. क्रिकेट मधील सर्वात सेफ शॉट फटका दमदार. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॉलिंग खराब. चौकार. क्रुशियल मोमेंट वरती चौकार आला बॅटर अक्कीच्या पाठ मधून. सध्याच्या घडीला चौकार येताना पाहायला मिळतोय. 49 धावा. ओहो हो, इथे लाईन खराब होती. डाऊन दी लेग स्टिक. पंच आमच्याकडे वळतील दर्शवला चेंडू आहे. व्हाईट बॉल. एक्झॅक्टली संधी होती मोठा फटका खेळण्यासाठी. अगदी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. स्लोवर वन देखील होता. अगदी बॅट जोरात फिरली होती परंतु संपर्कच झाला नाहीये आणि तिथे आला एक्स्ट्राच्या स्वरूपानं सिंगल. 50 अप. 50 धावा धावफलकावरती ज्या मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात देवगाव टायगर्स क्रिकेट संघाच्या. आता इथून इक्वेशन आहे 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये अजून 39 धाव्यांची आवश्यकता आहे. ओ, इथे चांगला बॉल. तिथे बॅटर बीट. एसटी रक्षण खराब. चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन. नशिबाच्या धावा मिळतील 4. हा चौकार. लक फॅक्टर ऑन होताना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. योगेश कोहलीने तर आपलं काम केलं होतं. एक्झॅक्टली यॉर्कर बॉल त्यांना हाताला होता. तिथे बॅटर अक्षयला पण पाहता तो बीट झाला प्रॉपरली. एक्स्ट्रक्शन थोडं खराब झालं आणि त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जो मात्र जाताना पाहायला मिळतो. 54 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. बॅटर तयार. स्ट्रायकिंग एंडवरती अक्की. विकेट केला. इथे जर आपण पाहिलं तर प्रॉपर मिडलिंग झालं नव्हतं. एक्झॅक्टली क्षेत्र ठिकाणी उपस्थित आहे. 1 पेक्षा अधिक मिळणार नाही आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 55 धावा धावफलकावरती. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मित्रांनो. 13 बॉल मध्ये अजूनही 34 धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. देवगाव टायगर्स हा क्रिकेट संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या विरोधामध्ये आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. या दोन संघाच्या दरम्यान आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपल्या भेटीला आला, जिथे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 88 धावा बनवल्या. 89 धाव्यांचं मोठं लक्ष ठेवत असताना सुरुवात दमदार करून दिली होती. दौलत तुपे त्याच्या सोबतीला कुणाल राव. तिथे विकेट गमावला पहिला. दौलत तुपे बाद झाले. त्यानंतर डावाला सावरत असताना अक्षयला आपण पाहताय त्याच्या सोबतीला कुणाल राव. स्टील 1 टू गो. ओहो हो, इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता. तिथे जर आपण पाहिलं डायरेक्ट मागणी होती परंतु पॉपिंग क्रीज वरती रिटर्न क्रीज वरती पोहोचलाय खरं तर कुणाल राव. त्यानंतर घेतलेली ती सिंगल रन. शेवटच्या बॉलवरती आलेली ती सिंगल रन आणि 4 षटकांचा खेळ समाप्त. मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 56 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 33 धाव्यांची आवश्यकता. आवश्यकता. निर्णायक ओव्हर या मॅचचा सध्याच्याकडे थोडी चर्चा झाली आणि त्यानंतर आता 5व्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. कुणाल राव जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत देवगाव टायगर्स क्रिकेट संघाच्या आशा बलकड आहेत. बॅटिंग लाईनअप चांगली आहे. विशाल तुप्याचं देखील येणं अजून बाकी आहे. चांगली बॅटिंग लाईनअप आहे देवगाव टायगर्स क्रिकेट संघामध्ये. परंतु आता हे 2 फलंदाज सट आहेत प्रॉपरली पॉपिंग क्रीज वरती. कुणाल राव त्याच्या सोबतीला अक्षय टोळेला आपण पाहताय. मैदानाच्या बाहेर लगेच
4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 56 धावा आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती शेवटचे 12 बॉल 33 धाव्यांची आवश्यकता. निर्णायक ओव्हर आणि गोलंदाजी मार्कवरती सुहास केंबारेला आपण पाहता या मॅचची महत्वपूर्ण ओव्हर घेऊन तो सध्याच्या घडीला हायवे एंड करणं तयार आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती कुणाल या मॅचचा जर आपण पाहिलं तर आतापर्यंत विचार केला तर चांगली कामगिरी कुणालची देखील राहिली आहे. 16 बॉलमध्ये 31 धावे होते. तो नॉट आउट खेळतोय सध्याच्या घडीला. एका बाजूला अक्षय त्याच्या बॅटमधून 13 धावा आपण पाहिलेल्या आहेत. दोन्ही फलंदाज प्रॉपरली पॉपिंग क्रीज वरती सेट आहेत. 5व्या ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल मिस टायमिंग. चेंडू हवेत डाऊन द बॉल. योगेश कोरच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झाला. कुणाल रावच्या बॅट मधून हा षटकार. क्रुशल मुवमेंट वरती षटकाराला एक्झॅक्टली कुणाल रावला देखील विश्वास बसत नसेल. कारण आपण जर पाहिलं तर अगदी बॅटच्या स्टिकरला चेंडू कलेक्ट झाला होता आणि त्यानंतर ताकद भरपूर आहे या बॅटरकडे. त्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाताना आपण पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या 62 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 11 बॉल 27 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. हा सामना इथून जिंकण्यासाठी देवगाव टायगर्स क्रिकेट संघाला पहिल्याच बॉलवरती काउंटर अटॅक षटकार येताना पाहायला मिळतोय. विकेट गेला. वॉट शॉट. हेलिकॉप्टर. वाव. कुणाल राव चेंडू सीमा पार षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार येताना पाहायला मिळतात. बटर कुणाल रावच्या बॅट मधून. सुहास केंबारे या गोलंदाजाला टार्गेट केलेलं आहे. सध्याच्या घडीला चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये 33 धावे 2 ओव्हर मध्ये बनवायच्या आहेत. फुल टॉस मिस टायमिंग. चेंडू हवेत. मॅचची प्राइस विकेट येईल का? डाऊन द बॉल. योगेश कोर वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर. विकेटचं पतन. कुणाल राव क्रुशल मोमेंट वरती बाद. कुणाल रावची विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवलेली आहे. सुहास केंबारे 2 बॉल 2 षटकार आणि त्यानंतर फुल टॉस बॉल वरती विकेटचं पतन. तिथे जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज दाखल होतात. विशाल तुपे सध्याच्या घडीला. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मित्रांनो. 9 आणि 9 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. 21 हे समीकरण आहे या मॅचचं. खऱ्या तर आपण पाहू शकता स्कोर कार्ड वरती 68 धावा ज्या मात्र लगावलेल्या आहेत. 89 धाव्यांचं लक्ष्य. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 9 बॉल मध्ये 21 धाव्यांची अजूनही गरज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो विशाल. मिडल ऑर्डरचा हा बादशाह. इथून त्याला डावाला सावरायचा मैदानाच्या आत. यावेळेस चांगला बॉल प्रॉपरली यॉर्कर. यू मिस. आय विल पिक डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल. फलंदाज विशाल तुपे 0 वरती बाद.
येऊन असं नसतं व्हायचं सर या प्लीज. त्याचबरोबर सन्माननीय तुळशीदास दादा भांडे आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपण देखील विनंती आपण देखील या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत. 68 धावा आहेत मित्रांनो धाफलकावरती. क्रुशियल मोमेंट वरती विकेट लागली आहे. विशाल तुपे जिथे बाद झालाय. नवीन बॅटर आदी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंड वरती 8 चेंडू आणि 21 धाव्यांची आवश्यकता. सुहास केंबारे ऑन हॅट्रिक. लोवर फुल टॉस बॉल. बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला. तिथे थोडेसे थोडेसे फंबल होतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये. एकच धाव या बॉलवरती एकवडली जातीय संघाची धावसंख्या 69 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे बॉल शिल्लक आहेत मित्रांनो. इथून 7 आणि 7 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत 20. एकूण 70 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल उडवलाय. चेंडू हवेत. डाऊन द बॉल. योगेश स्कोर पकडला. विक जेल आणि अजून विकेट. फलंदाज अक्षय टोळे देखील बाद. थँक्यू. 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 5 षटक हाताळण्यासाठी आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाने घेतलेले आहे 27 मिनिटं. म्हणजे अंपायर आपला त्यांचा एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये यासाठी स्टॉपवॉच लावलेला आहे. तुमचा 12th मॅन देखील आहे या ठिकाणी. चला 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहतील याची आपण नोंद घ्या. शेवटचे 6 बॉल आणि तिथून 20 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी देवगाव टायगर्स क्रिकेट संघाला. शेवटचे 6 बॉल गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज प्रशांतला आपण पाहताय सध्याच्या घडीला. शेवटचे 6 बॉल आणि 20 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आदी त्याच्या सोबतीला ऋषिकेशला आपण पाहताय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पहिला बाहेर. टिप्पण विकेटच्या चेंडू सीमा रेषा पार. षटकार. बॉल वरती हा दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता त्याला तिथे हुक केला आणि त्यानंतर षटकार जो मात्र येताना पाहायला मिळतो. इक्वेशन आहे आता इथून 5 चेंडू आणि 14 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी टीम देवगाव टायगर्स क्रिकेट संघाला. 3 विकेट या मॅच मध्ये एक्झॅक्टली 4 विकेट गमावले आहेत. सर्वात मोठ्याने त्यानंतर आधीच्या पाणमधून क्रुशियल मोमेंट वरती षटकार आलाय. फुल टॉस बॉल होता एक्झॅक्टली तिथे बॅटर तपीट झाले परंतु यष्टीरक्षक शॉट थर्ड मॅन शॉट फाईन लेग बीट. लक फॅक्टर ऑन. नशिबाचा फायफर. वाईट +4 चौकार. पाच चेंडू आणि 9 धावा. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. फटका सुंदर. चेंडू फ्लॅट फास्ट अँड फ्युरियस. आधीच्या बॅट मधून आला हा दमदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. मित्रांनो इथून जर आपण पाहिलं तर 4 चेंडू आणि 3 धाव्यांची आवश्यकता. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम का मॅच पाहायला मिळते.
12 चेंडू 33 धाब्यांची आवश्यकता होती त्यावेळेस सुरुवात चांगली करून दिली होती कुणाल रावनं त्यानंतर विकेट लगोपाठ गमावल्या आणि त्यावेळेस असं वाटलं की आता आर्यन स्पोर्ट्स टेंबरे क्रिकेट संघाचं या मॅच मध्ये वर्चस्व आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आदी आणि आधीच्या बाद मधून चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते इक्वेशन आहे मित्रांनो 4 चेंडू आणि 3 धाब्यांची आवश्यकता फुलटॉस आहे तिथे फटका जर आपण पाहिला तर चांगला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फटका दमदार विनिंग स्ट्रोक आला बॅटर आधीच्या बॅट मधून सामना संपला सामना जिंकला देवगाव टायगर क्रिकेट संघानं अभिनंदन टीम हार्ड अँड टफ लक टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरे टोक डीजे एक्झॅक्टली सेकंड आपण करा